नमस्कार, प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज सकाळपासून दोन मुद्दे प्रचंड गाजले। एक विरोधी पक्षनेते पदावरून राडा झाला, तर दुसरा मुद्दा सभागृहामध्ये आला, तो म्हणजे दिशा सालियांवरचा मुद्दा आला। आणि त्यावेळेला सरकारमधली मंडळी आणि सगळे विरोधक एकमेकांवर तुटून पडले। असे दोन्ही राडे आज आपल्याला बघायला मिळालेले आहेत। आता मी कट्टू तुम्हाला घेऊन जातो ते विधान भवन परिसरामध्ये। याच वेळेला म्हणजे सभागृहामध्ये राडा होतोय, एकमेकांवर तुटून पडतायत, आणि त्याच वेळेला तुम्ही इमॅजिन करा काय सीन आहे। त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे सभागृहामध्ये येत आहेत, त्यांच्याबरोबर वरुण सरदेसाई आहेत आणि इतर त्यांचे पदाधिकारी अजून कार्यकर्ते असे आहेत। उद्धव ठाकरेंवर सगळ्यांच्या नजरा या खिळलेल्या आहेत, कॅमेरा सगळे उद्धव ठाकरेंच्या दिशेने रोखलेले आहेत की आता उद्धव ठाकरे आत गेल्यानंतर आत तर राडा चालू आहे, काय होणार। एवढ्यात उद्धव ठाकरेंच्या तोंडातनं एक शब्द गेला, अरे हरामखोर आहे तो। बस हीच बातमी आहे। बातमी ही आहे की उद्धव ठाकरे हरामखोर म्हणाले, पण उद्धव ठाकरे हरामखोर कोणाला म्हणाले, इथेच तर बातमी आहे। आता तुम्ही म्हणाल की दिशा सालियांच्या प्रकरणावरनं ते हरामखोर म्हणालेले असतील। मला थोडी शक्यता कमी वाटते, कारण उद्धव ठाकरे आहेत ते, जी गोष्ट न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर उद्धव ठाकरे असं बोलतील असं मला वाटत नाही, पण एक तर्क म्हणून आपण त्याच्याकडे बघायला हरकत नाही। पण दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फार महत्वाचा आहे। विरोधी पक्षनेते पदावरून सुद्धा जो गदारोळ झालेला आहे आणि भास्कर जाधव यांच्या नावाला हा युती सरकारकडनं विरोध होतोय, म्हणून तर कदाचित ते म्हणले नसतील ना की हरामखोर। अर्थात ते कुणाला म्हटले असतील ते आपण नाही सांगू शकत, पण उद्धव ठाकरे आज संतापले होते, चिडले होते आणि ते सहज बोलून गेले, पण बोलून गेले की अरे हरामखोर येतो। तेव्हा आम्ही तर तर्क लावतोय की उद्धव ठाकरे कुणाला हरामखोर म्हणालेले असतील, पण तुम्ही बघा, तुम्ही शोधा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तेव्हा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा।